नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षद्वीप अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत. बाळांनो, खूप महत्वाचं म्हणजे आपण दर शनिवारी जे साप्ताहिक आपली ग्राउंड टेस्ट आणि पेपर असतो ना, एका प्रकारची मिनी पोलीस भरती असते आणि अत्यंत खूप महत्वाचा आपला जो पेपर असतो ना, तो दर शनिवारचा पेपर असतो आणि या शनिवारच्या पेपर मधल्या आपल्याला आज गणित या विषयाचं विश्लेषण बघायचंय. पण त्याच्या आधी बाळांनो, ज्या व्यक्तींनी किंवा ज्या व्यक्तीला हा पेपर भेटत नाहीये किंवा ज्या व्यक्तींनी हा पेपर सोडवलेला नाही, त्या व्यक्तींनी आपलं लक्षद्वीप नावाचं टेलिग्रामला चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला मी देऊन टाकेल, काय अडचण नाही. आणि हा पेपर तुम्ही वेळ लावून सोडवा, कारण का खूप अत्यंत महत्वाचा पेपर आहे आणि या पेपरमध्ये तुम्हाला किती मार्क भेटताय हे चेक करा. कारण का जो हा पेपर आपण घेतोय ना, थोडी या क्वेश्चन पेपरची लेवल असते, पण ती लेवल आपण का बरं ठेवतो की आपले जे क्वेश्चन आहेत हे जसेच तसे येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये दिसणार तुम्हाला, हा माझा शब्द आहे. त्याच्यामुळं जो आपला पेपर असेल तो तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सॉल्व करा. या पेपरचा मी सांगतो तुम्हाला, टॉपर हा 85 मार्काचा आहे. तुम्हाला किती मार्क पडताय हे पण तुम्ही कमेंट करा. ओके, चला आज आपल्याला जे काय आपले प्रश्न असतील या पेपरला विचारलेले ते प्रश्न बघायचे. बघा काय क्वेश्चन आहे. 8% नफ्यासह 1556 रुपयाला विकलेल्या एका वस्तूची मूळ किंमत किती? एक वस्तू आहे, ती वस्तू विकली 1556 रुपयाला. किती रुपयाला विकली? 1500 1500 सॉरी 66 रुपयाला विकल्यामुळं एका व्यक्तीला 8% नफा झालाय. म्हणजे याचा अर्थ ही किती टक्के आहे रे भाऊ? तर 108%. कारण का 8% नफा झालाय. नफा असेल तर हा 100 मध्ये आपण अधिक करतो. 8% नफा. तर वस्तूची मूळ किंमत विचारलाय. मूळ किंमत म्हणजे 100% बरोबर किती? तिरकस गुणाकार करा. बघा, 1566 गुणिले 100 भागिले 108. चला याला जर मी भाग दिला तर भाग कितने जातो बघा. 9 ने भाग जातो. 9 एक 9 उरला 1, 9 दोन्ही 18. परत 9 एक 9 उरले किती? उरले किती? 6. 9 साते 63. परत 3 उरले, 9 चौक 36. परत 12 ने भाग जातो. 12 ने भाग द्या. 12 एक 12, 12 एक 12 उरले किती? 5. 54 झाले. 12 चौक 48 उरले किती? 6. 60 झाले. आणि 12 पंचे 60 वरचा शून्य, त्या वस्तूची मूळ किंमत असेल 1450 रुपये. किती रुपये असेल? 1450 रुपये. समजलं? चलो पुढचा क्वेश्चन बघू. बघा, दोन संख्यांचा मसावी 11 आहे आणि त्यांची बेरीज 132 आहे. दोन संख्यांचा मसावी 11 आहे आणि बेरीज 132 आहे. जर दोन्ही संख्या 42 पेक्षा मोठ्या असतील तर त्या दोन संख्यामधील फरक किती? एक लॉजिक लावू शकता बघा बाळा. काय लॉजिक असेल की मसावी 11 आहे, याचा अर्थ त्या 11च्या पाड्यातल्या संख्या असतील 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88, 88, 99 पुढे 110. त्यामधल्या कोणत्या तरी दोन संख्या घ्यायच्या की त्या 42 पेक्षा मोठ्या पाहिजे. किती पेक्षा? 42. मग ह्या खालच्या तर येणार नाही. अहो ह्या 3 तर कटल्या, विषय संपला. आता याच्यापैकी अशा कोणत्या तरी दोन संख्या घे, त्याची बेरीज 132 झाली पाहिजे. त्या दोन संख्या जर बघितल्या तर त्या दोन संख्या असतील 55 अधिक 77. किती असेल? 55 अधिक 77. करा दोघांची बेरीज. 132 येते का बघा. 55 अधिक 77. 7 आणि 5 12 आणि 1 13.
दोन संख्यांची बेरीज 132 आहे, तर त्यांनी काय विचारलाय? फरक विचारलाय. मग 77 मधून 55 वजा करा, त्यांच्यातला फरक असेल 22. पर्याय नंबर किती बरोबर असेल? 2 बरोबर. समजला? अत्यंत तुम्ही जर बघितलं असेल लसावी मसावी या टॉपिकवर तुम्हाला सर्व क्वेश्चन बेसिक टाईपचे येत आहेत. पण पेपरला गेल्याच्या बाद असा काही कोणता तरी क्वेश्चन विचारला जातो आणि तो आपला क्वेश्चन चुकतो बाळांनो. अशा टाईपचा देखील तुम्हाला सराव करायचा आहे. चलो पुढचा क्वेश्चन बघा. एका परीक्षेत गणिताचे किती? 3 गणिताचे 3 झाले. त्याच्यानंतर इंग्रजीचे 2, इंग्लिशचे किती आहेत? 2 व विज्ञान सायन्सचा किती आहे? 1. अशा प्रकारे पेपर होते. म्हणजे गणिताचे 3 पेपर आहेत, इंग्लिशचे 2 पेपर आहेत आणि सायन्सचा 1 पेपर आहे. अशा प्रकारे पेपर होते. हे सर्व पेपर 100 गुणांचे होते. हे सर्व पेपर किती गुणांचे होते? 100 गुणांचे होते हे सर्व पेपर. जर हा 100 गुणाचा असेल तर 3 पेपर किती झाले रे भाऊ? 300. 2 पेपर किती गुणाचे झाले? 200. आणि 1 पेपर किती गुणाचा झाला? 100 गुणांचा झाला. समजला? म्हणजे टोटल एकूण जर केलं तर एकूण परीक्षा म्हणजे एकूण किती गुण होतील? 300, 200, 500 आणि 1 600 होतील. किती होतील? 600. आता या 600 पैकी यशला गणितात 60% पडले. पूर्ण 3 पेपर मिळून 3 पेपरचे गुण किती आहेत? 300. 300 पैकी किती? 60 पडले. मग गणितात मला सांगा, गणित या विषयात 300 पैकी 60 म्हणजे त्या व्यक्तीला गणित या विषयामध्ये हे 2 गेले, हे 2 गेले, 180 गुण भेटले. किती गुण भेटले? 180 गुण 300 पैकी. इंग्लिश किती पेपर होते? 2 पेपर, एकूण 200 आणि या 200 पैकी 70% भेटले. किती? 70%. याचा अर्थ भागिले 100. 2 कट 7 दोन्ही 14, त्याला भेटले 140 गुण इंग्लिश या विषयामध्ये. आणि विज्ञानात 50% गुण भेटले. विज्ञानाचा पेपर हा 100%चा होता. सायन्स 100 पैकी 50% म्हणजे सोपं आहे ना भाऊ. किती गुण भेटले? 50 गुण भेटले. तर त्यांनी विचारलंय मिळालेल्या त्या सर्व पेपरमध्ये एकूण टक्केवारी किती भेटली? करा. 80 अधिक 140 हे जर केले 320 अधिक 50, टोटल 370 गुण भेटले. किती गुण भेटले? 370 गुण. किती पैकी? 600 पैकी. किती पैकी? 600 पैकी 370 गुण. तर शेकडा विचारलाय म्हणून गुणिले 100. संपला. काटाकाटी 2 शून्य कट 2 शून्य कट 6 6 36, 1 उरला 10 झाले. परत 6 1 6, 4 उरले, 4 ला भाग जात नाही, पॉइंट घेतला 40 झाले. परत 6 6 36. जर बघितलं तर त्याला 61.6 कुठे दिसतो? 61.6 हा पर्याय नंबर 3 बरोबर. पर्याय नंबर किती बरोबर? 3 बरोबर. समजला? अत्यंत हा देखील क्वेश्चन महत्वाचा आहे. सोपा क्वेश्चन होता पण वेळ घेणारा क्वेश्चन होता. त्याच्यामुळे व्यवस्थित प्रत्येक क्वेश्चन हा आपल्याला सॉल्व्ह करता आला पाहिजे. आणि माझं मोटिव्ह काय राहतं की पेपरमध्ये गणित सोडवण्यासारखे टाकायचे. कारण का तुम्ही ना पूर्ण 1.5 तास वापर केला पाहिजे. जर एखादी नवीन क्वेश्चन आला तर तो नवीन क्वेश्चन तुम्ही कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करतात हे समजलं पाहिजे. कारण का बाळांनो, तुम्ही जे आता मी पेपर घेतो, काही विद्यार्थी मला काय म्हणता, सर खूपच अवघड आहे. अरे तुम्हाला असं पाहिजे की पहिल्यांदा तो क्वेश्चन तुम्ही
सोडवलेला पाहिजे आणि परत तसाच आला पाहिजे. असं नाही होणार बाळांनो. अशाने प्रगती होत नाही. नवीन क्वेश्चन कसा हँडल करता हे खूप गरजेचं आहे. तुम्ही जर मला सांगा 24,500 पुस्तक भरपूर विद्यार्थी वापरता. त्यांचा विषय काय राहतो, की सर ह्याच्यातले गणित विचारा. अरे तुम्ही ते 10 वेळा सोडवले. तुम्हाला 11व्या वेळा त्याच्यातले गणित येणार आहेत. पण नवीन क्वेश्चन सोडवता येतो का नाही? तुमची कन्सेप्ट आहे का नाही? हे खूप गरजेचं आहे. असो, चला पुढे जाऊ. बघा, पेट्रोलची किंमत प्रति लिटर 85% वाढते. पेट्रोलचा वापर किती टक्के कमी केला पाहिजे की त्यावर होणारा खर्च 48% वाढेल? किती टक्क्याने वाढेल? 48. आता बघा, सुरुवातीला पेट्रोलची किंमत सुरुवातीला पेट्रोलची किंमत 100 रुपये आहे. किती रुपये आहे? 100 रुपये. आणि सुरुवातीचा पेट्रोलचा खर्च पेट्रोलचा सुरुवातीचा सुरुवातीचा पेट्रोलचा खर्च देखील समजा 100च आहे. बरोबर? किती आहे? 100च आहे सुरुवातीचा. आता पेट्रोलची किंमत 85 ने वाढली. याचा अर्थ 100 वर 85 वाढले. नवीन किंमत आहे पेट्रोलची. नवीन किंमत आहे पेट्रोलची 185 रुपये. मग ही किंमत वाढल्यामुळं त्यावर होणारा खर्च हा 48 नेच वाढला पाहिजे. 100 एवढा वाढला नाही पाहिजे. खर्च 48 ने वाढला पाहिजे. तर किती टक्के कमी केला पाहिजे? तर बघा, पहिला खर्च 100 होता, आता 48 वाढला पाहिजे. म्हणजे नवीन खर्च 48 वाढ म्हणजे 148 रुपये झाला पाहिजे. मग बघा, नवीन किंमत 185 रुपये आहे. या 185 रुपयावर फक्त 148 रुपयाचीच वाढ पाहिजे. किती? 48च रुपये वाढले पाहिजे. तर त्यांनी किती टक्के म्हटलंय म्हणून गुणिले 100. आता आपल्याला टक्केवारी भेटल. भाग द्या. 5 त्रिक 15 उरले किती? 7. बरोबर, सॉरी, 5 त्रिक 15, 3 उरले, 5 7 35, 5 दोन्ही 10 झाला. परत 37 ने भाग जातो बघा डायरेक्टली. 37 एक 37 एक 37 आणि 37 गुणिले 4 जर केले तर 148 झाले. परत 4 गुणिले 20 म्हणजे हे आलं 80%. किती टक्के आलं? 80%. सुरुवातीला खर्च 100 होता, आता 80 आला. म्हणजे किती टक्क्यांनी कमी करावा असा हा प्रश्न होता. 100 मधून आलेले 80 वजा करा, तर खर्च हा 20% ने कमी करावा. किती टक्क्याने कमी करावा? 20%. पर्याय नंबर 3 बरोबर होते या क्वेश्चन. आता आमच्या विद्यार्थ्यांना पाठ झाले काय माहितीये का? घरातील पेट्रोलची किंमत 85% ने वाढल्यामुळे खर्चावरील किंमत किती टक्क्याने कमी होईल, किंवा घरामध्ये किंवा गाडीमध्ये पेट्रोल किती कमी वापरावे म्हणजे खर्च तेवढाच राहील. हा टाईप पाठ झालाय मुलांना. पण ह्याच्यातलाच नवीन टाईप शोधून आणलाय बाळांनो तुमच्यासाठी. खूप महत्वाचं आहे. ओके, चला पुढचा क्वेश्चन बघा. दोन संख्या 4:9च्या गुणोत्तरात आहेत. जर त्यांच्यामधील मध्य प्रमाण 24 असेल तर त्या दोन संख्यामधील धनात्मक फरक किती? त्या दोन संख्यातला. ओके असू द्या. आता हा मध्य प्रमाण शब्द खूप महत्वाचा आहे. काय महत्वाचं आहे की जर मध्य प्रमाण म्हणजे 3 संख्या प्रमाणात असताना, किती संख्या? 3 संख्या प्रमाणात असताना, 3 संख्या प्रमाणात असताना काय असतं रे भाऊ? 3 संख्या प्रमाणात असताना हा गुणोत्तर
आणि प्रमाणवरचा क्वेश्चन आहे. मधल्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो. मग 4-9 ह्या दोन संख्या आहेत. मग ह्या तुम्ही लॉजिकली लावू शकता. एक 16 असेल समजा आणि एक किती 36 असेल आणि यांचं मध्य प्रमाण पद आहे 24. आता बरोबर आहे का नाही आपण हे चेक करू. मधल्या पदाचा वर्ग हा इतर दोन पदाच्या गुणाकारा एवढा असतो. 24 चा वर्ग किती 576 बरोबर. 16 गुणिले 36 576 येतं का बघा. 16 हातचे गेले 9. 16 त्रिक 48 अधिक 9 48 अधिक 9 576 याला म्हणायचं मध्य प्रमाणपद. म्हणजे ह्या दोन संख्या ह्या 16 आणि 36 चा गुणाकार हा मधल्या संख्येच्या वर्गा एवढा असतो. 24 चा वर्ग 576. त्यांनी काय विचारले त्या दोन संख्यामधला फरक किती. मी ह्या लॉजिकली घेते बरं का. दोन संख्या 4-9 लॉजिकली भाग जातो का नाही बघा. 4-9 कसं आलं 4-4 16 4-9 36 म्हणून मी लॉजिकली घेतली 4-9. मग यांच्यातला फरक किती असेल रे भाऊ. 36 वजा 16 0 2 यांच्यातला फरक असेल 20. किती असेल फरक 20. पर्याय नंबर किती बरोबर 2 बरोबर. सोपा होता हा क्वेश्चन. पुढचा विपुल 5400 रुपये आणि विजय 9400 एवढी रक्कम समान वार्षिक सरळ व्याज दराने गुंतवतात. जर 5 वर्षाच्या शेवटी विजयला विपुल पेक्षा 840 रुपये जास्त भेटले. कुणाला विजयला. ओके 5 वर्षामध्ये भेटले. किती वर्षात 5 वर्षामध्ये 840 रुपये जास्त भेटले. किती रुपये 840. मग मला सांग एका वर्षात किती रुपये जास्त भेटतील रे भाऊ. एका वर्षात विजयला किती रुपये जास्त भेटतील. जर केलं तर हे 840 भागिले 5 याचा भाग द्या. 5 1 5 उरले किती 3 5 6 30 उरले 4 5 48 168 रुपये जास्त भेटतील. अरे बरोबर आहे 168 रुपये जास्त का बरं भेटले माहितीये. विपुलनं 5400 गुंतवले आणि विजयने 9400 रुपये. म्हणजे विजयने विपुलपेक्षा जास्त अमाऊंट गुंतवली. किती गुंतवली 9400 मधून 5400 जर वजा केले तर 4000 रुपये जास्त गुंतवल्यामुळे त्याला 168 रुपये जास्त भेटले. तर टक्केवारीमध्ये गुणिले 100. टक्केवारी म्हणजे काय गुणिले 100. चला काटाकाटी 2 शून्य गेले 2 शून्य कट झाले कट. परत 4 1 4 हा शून्य 4 4 16 4 2 8 हा शून्य कट. हा एक शून्य गेला एक संख्या सोडून पॉइंट. तर व्याजाच्या दराची टक्केवारी असेल 4.2%. किती असेल 4.2%. हा प्रश्न विचारलाय खूप महत्वाचा होता. जे विद्यार्थी चुकले त्यांनी बघा आपल्या चुका काय होत आहे आणि अशा टाइपचे क्वेश्चन जास्तीत जास्त करा. दोन शंकू आहेत. दोन शंकूच्या उंचीचे गुणोत्तर. हा एक शंकू आहे समजा. हा एक शंकू आणि हा एक शंकू आहे समजा. थोडा मोठा झाला काय अडचण नाही समजून घ्या. हे दोन शंकू आहेत आणि या दोन शंकू हिची ही उंची असते. ही उंची त्याच्या उंचीचं गुणोत्तर 4:3 आहे. याचा अर्थ याची उंची 4 आहे आणि याची उंची किती आहे 3 आहे. त्यांच्या तळाच्या त्रिज्येचे गुणोत्तर 1:2 आहे. म्हणजे याची तळाची त्रिज्या 1 आहे तर याची तळाची त्रिज्या 2 आहे. तर
त्यांनी विचारले असल्यास त्याच्या घनफळाचे गुणोत्तर काय? अरे खूप सोपं आहे बघा. काय, आता दोन शंकू आहेत, मग ह्या शंकूचं घनफळ तुम्हाला माहिती आहे, ह्या शंकूचं घनफळ माहिती पाहिजे, फॉर्म्युला 1/3 पाय आर वर्ग एच. सेम दुसऱ्या शंकूचा पण फॉर्म्युला तोच, कारण का गुणोत्तर विचारलंय, 1/3 पाय आर वर्ग एच. ओके, किमती टाका आणि उत्तर काढा रे. बघा, हा 1/3 पाय कट, हा 1/3 पाय कट आणि हा 1/3 पाय कट. राहिलं काय? आर वर्ग. आता आर वर्ग म्हणजे पहिला हा आहे, बरोबर, हा शंकू आहे. आर किती? आर म्हणजे त्रिज्या, इथं एक आहे, एकचा वर्ग किती? एकच, गुणिले एच दिलाय फक्त, एच म्हणजे उंची, हा 4 ला 4. सेम आर चा वर्ग, आर या ह्याच्यात 2 आहे, दुसऱ्या शंकूमध्ये 2 चा वर्ग किती? 4, गुणिले एच किती आहे? 3 आहे, हा एच 3. बघा बाळांनो, किती सोपं आहे, 4 आणि हा 4 कट, उत्तर राहिलं 1/3. अरे फक्त कन्सेप्ट माहिती पाहिजे, ज्या व्यक्तीला कन्सेप्ट माहिती ना, त्या व्यक्तीला खूप सोपा जातो. फक्त घोकणपट्टी पाठ नका ठेवू, या स्टेपनी चाला, 100% तुम्हाला पाठ होईल. आणि हा आपण टॉपिक शिकवला देखील. शंकू हा वृत्तचित्तीच्या 1/3 पट असतो. किती पट असतो? 1/3 पट. अत्यंत हा तुमचा मेरिटचा क्वेश्चन ठरणार आहे. असे क्वेश्चन हे तुमच्या मेरिटचे क्वेश्चन असतील बाळांनो. चला पुढचा क्वेश्चन, हा 8 नंबरचा जो क्वेश्चन होता ना बाळांनो, हा आपण सगळ्यांना मार्क दिलेत ह्या क्वेश्चनचे. कारण काय, त्याच्यामध्ये थोडी टायपिंग मिस्टेक झालती, त्याच्यामुळं ह्या क्वेश्चन ते सर्व विद्यार्थ्यांना मार्क दिलेले आहेत. ओके, चला पुढे बघा. 15, 25, 40 आणि 75 ने निशेष भाग जाणारी सर्वात मोठी 4 अंकी संख्या निश्चित करा. अरे भाऊ सोपं आहे बघ, शेवटी 5 आहे, इथं 5 नाही, पहिल्यांदा जाग्यावर 9999 कट मार, बाय ऑप्शनली लवकर सॉल्व्ह होतो. आता या 9,975 ला ह्या कोणत्या तरी एका संख्येने भाग जाणार नाही. कोणत्या संख्येने नाही जात बघ, इथं 40 आहे बाळाला. किती आहे? 40. 40 म्हणजे इथं 4 ने भाग जात नाही पाहिजे, शेवटला 75 आहे. 4 ची कसोटी काय? शेवटच्या 2 अंकाला जर भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला जातो. आता इथं 40 ने जात नाही, तर बाकी 3 ने जरी गेला तरी काही फरक नाही झाला. आता राहिला या दोघांमध्ये, या दोघांमध्ये भाग जातो का नाही बघ. आता इथं 40 ने जर भाग दिला तर जातोय भाऊ, जातोय 40 ने भाग. ओके, परत आता आपण 15 ने देऊन बघू. जर मी ह्या 9,600 ला 15 ने भाग दिला तरी भाग जातो. 15 × 90, 6 उरले, 15 × 60 तिला जातो. परत 25 ने देऊन बघ, 25 × 75 उरले किती? 75 म्हटलं तर 80 आणि वरचे 16, 160 होतील आय थिंक. 25 × 150, 10 उरले, 25 × 100 गेला. 75 ने जातो का बघ, 75 ने जातो. जर 25 ने गेला तर 75 ने, चारही संख्येने जातो, म्हणून पर्याय नंबर 3 बरोबर. किंवा तुला सवी काढून देखील हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. पण ज्या कोणत्या संख्येने, सोपं आहे, अवघडात पडू नको, मार्क घालू नको. भाग दे, भाग दिला की ते संख्या उत्तर बरोबर. पुढचं क्वेश्चन, गोपाळ, अक्षय आणि अतुल यांच्या वयाची सरासरी 46 किलोग्रॅम आहे. किती आहे? 46. कोण कोण? गोपाळ अधिक अक्षय आणि अधिक अतुल. सरासरी 46 आहे, याचा अर्थ गुणिले 3 कर, बेरीज भेटल. सायंत्रिक 18, एक गेला, 4 3 12 ने 1 13, 168 किलोग्रॅम वजन असेल तिघांचं. गोपाळ व अक्षयचे सरासरी वजन 40 आहे. गोपाळ आणि अक्षय, बघा, गोपाळ अधिक अक्षय सरासरी किती आहे? 40. 40च्या दुप्पट किती झाले? दोघांचं 80 किलो झालं.
ओके, दोघांचं किती झालं? 80 किलो. परत बघ, गोपाळाने हा अक्षय, तिसऱ्यांदा काय दिलंय? अक्षय व अतुल दिलाय. आता सगळ्यात सोपं इथे देखील तू करू शकतो. गोपाळ आणि अक्षय, गोपाळ आणि काय? अक्षय, बरोबर. गोपाळ आणि अक्षयचं सरासरी 80 किलो आहे. किती आहे सरासरी? 80. मग ह्या तिघांचं मिळून 138 आहे. जर ह्या तिघांमधून मी जर एक वजा केला, हा 8 आला, हा 8, 13तून 8 गेले 5, 58 किलो कोण असेल? गोपाळ आणि अक्षय सोड, अतुलचं वजन असेल. अतुलचं किती असेल रे भाऊ? अतुलचं 58 किलो केजी असेल अतुलचं. तर त्यांनी काय विचारले? तर अक्षयचे वजन किती? अरे किती सोप्पा आहे, इथं सॉल्व झाला ना. अतुलचं 58 केजी भेटलं, तर त्यांनी अक्षयचं विचारलंय आणि परत पुढची एक कंडिशन दिलेली आहे. अक्षय व अतुलचं सरासरी 45 आहे. अक्षय अक्षय अधिक अतुल सरासरी 45 म्हणजे 90, आणि या 90 पैकी अतुलचं वजन 58 आहे, ह्याचं 58 आहे, 58 ह्याचं 58 आहे. तर ह्या अक्षयचं वजन किती? एकेचं वजन किती? अधिक 58 तिकडे गेल्या वजा होतील. मग 90 मधून 58 गेले, इथला एक, इथं 10तून 8 गेले 2, 8 मधून 5 गेले 3. भाऊ अक्षयचं एकेचं वजन असेल 32 किलोग्रॅम. किती असेल? 32. बघ ना किती, तिघांचं मिळून 138 केजी. ओके, तिघांपैकी गोपाळ आणि अक्षयचं 80 किलो आहे. गोपाळ आणि अक्षयचं किती आहे? 80 आहे. मग तिघांमधून जर दोघं वजा केले, गोपाळ आणि अक्षय, तर अतुलचं किती भेटलं? अतुलचं 58 केजी. सेम, अक्षय आणि अतुलचं सरासरी 45 होती. 45 दोन्ही 90 दोघांचं मिळून, आणि या 90 पैकी अतुल 58 माहिती आहे. 90 मधून 58 गेला, 32 केजी कोण असेल? एक आहे. समजला? चला पुढचा क्वेश्चन बघा. मी आताच सांगितला, 2 क्वेश्चन याच्यावर विचारले. 16 आणि 48चे तिसरे प्रमाणपद काय? बघा, 16, 48, तिसरं प्रमाणपद माहिती नाही. तिसरं प्रमाणपद एक्स म्हटलं. ज्यावेळेस 3 पद प्रमाणात असतात, त्यावेळेस मधल्या पदाचा वर्ग, म्हणजे वर्ग म्हणजे 48 गुणिले 48, इतर 2 पदाच्या गुणाकारा एवढा असतो. संपला क्वेश्चन. 3 पद प्रमाणात असताना मधल्या पदाचा वर्ग हा इतर 2 पदाच्या गुणाकारा एवढा असतो. मग गुणिले जे 16 आहेत, इकडे आल्यावर भागिले 16 होतील. मग हे 48 गुणिले 48 भागिले किती? 16 बरोबर एक्स. चला भाग द्या. 16 त्रिक 48, 8 त्रिक 24, 2 गेले 4 3 12 2 14. तिसरं प्रमाणपद असेल 144. किती असेल? 144. समजलं? पुढचा क्वेश्चन बघा. जर समान व्याज दरावर 2 वर्षात सरळ व्याज 42 रुपये आणि चक्रवाढ व्याज 51 रुपये असेल, तर मुद्दल रुपयामध्ये किती असेल? ओके, 2 वर्षाचं सरळ व्याज, 2 वर्षाचं सरळ व्याज 42 रुपये असेल, तर एका वर्षाचं सरळ व्याज किती असेल? बाळांनो नेहमी लक्षात ठेवा, सरळ व्याज हे प्रत्येक वर्षी सारखंच असतं. 2 वर्षात जर 42 रुपये असेल, तर एका वर्षामध्ये 21 रुपये असेल. किती रुपये असेल? 21 रुपये. मात्र चक्रवाढ व्याज, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे पहिल्या वर्षी सारखे राहतात. दुसऱ्या वर्षी चक्रवाढ या व्याज हे व्याजावर व्याज वाढतं. मग पहिल्या वर्षाचं सरळ व्याज भेटलं 21. मग आता मला व्याजाचा दर काढायचा आहे. दर पहिल्या वर्षाचं 21 रुपये. आता या 21 रुपयावर किती रुपये वाढ झाली बघा. तर सोपं आहे, 42 आणि 51 या दोघांची वजाबाकी येते 9 रुपये. मग या 21 रुपयावर 9 रुपये चक्रवाढ व्याज वाढलं,
तर 100ला किती? हा झाला तुमचा व्याजाचा दर. तर त्यांनी काय विचारलंय? मुद्दल विचारलंय. मग सरळ व्याज बरोबर फॉर्म्युला माहिती पाहिजे. सरळ व्याज बरोबर पी गुणिले आर गुणिले टी भागिले 100. मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले 100. किमती टाका, उत्तर काढा. सरळ व्याज एका वर्षाचं घ्या किंवा 2 वर्षाचं. एका वर्षाचं घेतलं समजा मी 21 टाकलं. प्रिन्सिपल मुद्दल माहिती नाही. रेट व्याजाचा दर हा माहिती आहे 9/21. टी कालावधी 1 वर्षे आणि हा गुणिले वरचा 100. एकला घ्यायची काय गरज नाही, हे भागिले तुमचे फॉर्म्युल्यातले 100. चलो काटाकाटी 100 गेला 100 गेला, भागिले जो गुणिले गुणिले तो भागिले. चला काय येईल बघा. हा जो 21 भागिले इकडं गुणिले 21 गुणिले 21 भागिले 9 बरोबर पी. चलो काटाकाटी 3 त्रिक 9, 3 साते 21, 3 साते 21, 7 साती 49 रुपये प्रिन्सिपल असेल. याचा अर्थ मुद्दल किती असेल? 49 रुपये. समजला? खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. पहिला दर काढायचा, दर वरून सरळ व्याजामध्ये किमती टाकायच्या आणि उत्तर काढायचं. चलो पुढचा. ए हा एक काम 32 दिवसात आणि बी हा 48 दिवसात करतो. ए ने ते 8 दिवस मिळून काम करतात आणि त्यानंतर ए निघून जातो. बी हा उर्वरित 60% काम किती वेळात किती दिवसात कंप्लीट करत? सोपं आहे बघ. ए हा व्यक्ती किती दिवसात करतो? 32. बी हा व्यक्ती किती दिवसात करतो? 48. 32 आणि 48 या दोघांचा लसावी काढायचा. लसावी म्हणजे एकूण काम भेटतं. एकूण काम किती झालं? 96 काम झालं. 32 आणि 48 चा लसावी किती आला? 96. मग एका दिवसाचं काम काढ. एका दिवसाचं काम कसं काढायचं? 96 भागिले 32. 32 त्रिक 96. ए हा एका दिवसाला 3 काम करतो आणि बी हा 96 भागिले 48. 48 दोन्ही 96. बी हा एका दिवसाला 2 काम करतो आणि ए हा एका दिवसाला किती काम करतो? 3 काम. या दोघांनी किती दिवस काम सोबत केलंय रे बाळांनो? 8 दिवस. हा 3 करतो, हा 5 करतो. दोघं मिळून एका दिवसाला 3 आणि 2, हा 3 आणि हा 2, दोघं मिळून एका दिवसाला 5 काम करतात. किती काम करतात? 5. तर यांनी किती दिवस काम केलंय? 8. एका दिवसाला 5, तर 8 दिवसात 40 काम करतील. किती काम करतील भावड्या? 40 काम करतील. किती काम करतील? 40. मला सांग शिल्लक काम किती राहिलं रे? त्या 96 मधून जर 40 काम दोघांनी सोबत केलं तर 56 काम शिल्लक राहिलं. किती काम? 56 काम. आता हे 56 काम कोणता व्यक्ती करणार आहे? ए तर निघून गेला, हा निघून गेला, कोण उरला? बी. बी हा एका दिवसात 2 करतोय. 2 56 काम करायचंय, भागिले 2 कर. आता टक्केवारीचा विषय काय रे भाऊडे? टक्केवारीचा 60%. 60% याचा अर्थ भागिले 100. काटाकाटी कर, येणार उत्तर तुझं. भाग जातो 0 0 कट, बे एक बे, बेत्रिक किती? 6. बघा आता परत 6 त्रिक 18 बरोबर. 1 गेला 5 त्रिक 15, 15 ने 1 किती? 16 का? 16 168 भागिले 10. चल भाग देऊ आपण. 10 1 10, उरले किती? 6. 68 झाले. 10 6 60, उरले किती? 8 उरले.
भागिले 10, अरे याला काटाकाटी होती ना, चलो काटाकाटी करा. 2 चौक 8, 2 पंचे 10, याचा अर्थ 16.4/5. किती? 16.4/5. ओके, चलो 13 नंबर क्वेश्चन होता, समजला असेल. पुढे बघा, सोपा आहे. 28, 60, 120 आणि 135 चा लसावी म्हणजे काय? लसावी म्हणजे काय माहिती? लघुत्तम सामायिक विभाज्य आणि मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाज्य. दोघांमध्ये फरक आहे, विभाज्यक आणि विभाज्य. 28, 60, 120 आणि 135. चलो, कोणत्या पाड्यामध्ये येत आहे? आपल्याला खूप महत्वाचं आणि गरजेचं म्हणजे काय की पाडे पाठ पाहिजे. आणि हे नवीन विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असतो, त्यांनी त्याच्यामुळं ना बेसिक गणितामध्ये काय हे समजून घ्या. मी आता 13 ते 14 क्वेश्चनला आलोय आपण. या 14 क्वेश्चन मध्ये मला प्रत्येक ठिकाणी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हा करावाच लागला. त्याच्याशिवाय गणित हा सॉल्व्ह नाही झालं. त्याच्यामुळं पहिला बेस म्हणजे आपला पाया आहे आणि तो पाया जर कंप्लीट करायचा असेल, तुम्हाला गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी या सर्व गोष्टी आल्या पाहिजे. या सर्व गोष्टी, आणि त्या पण अशा नाही आठवल्या नाही पाहिजे. तुम्हाला स्पीड मध्ये भाग देता आला पाहिजे. कोणत्या पाड्यात कोणत्या संख्या आहेत हे समजलं पाहिजे, तर गणिताचा अभ्यास. या जर संख्याला बघितला तर मी 15 ने भाग देतो. 28 ला जात नाही. 28, 15 चौक 60, 15 8 120, 15 9 135. पुढे आता 4 ने देतो. 4 7 28, 4 1 4, 4 2 8, 9 ला 9. लसावी म्हणजे काय? या सर्वांचा गुणाकार. संपलं ना, भाग जात नाही म्हणून. 15 चौक 60, 60 गुणिले 7 420 गुणिले 9 दोन्ही 18 करा गुणाकार. हा शून्याला शून्य, शून्याला शून्य, 18 दोन्ही 36, हातचे गेले 3, 18 चौक 72 आणि 3 किती? 75. तर लसावी असेल 7560. पर्याय नंबर किती बरोबर? 4 बरोबर. ओके, पुढचा क्वेश्चन बघू. एक संख्या आधी 15% कमी केली आणि नंतर 20% वाढवली, त्यामुळे मिळालेली संख्या ही मूळच्या संख्येपेक्षा 48% अधिक असेल तर मूळची संख्या शोधा. हा क्वेश्चन देखील शेकडेवारी या टॉपिक मधला आहे बघा. 15% एक संख्या समजा 100 होती, 100 वर 15% कमी केले, 100 मधून 15 गेले, राहिले किती? 85. परत दुसऱ्या वेळेस बघा, 20% कमी वाढवली, 20% वाढ म्हणजे 120. काटाकाटी करा. 100 कट 100 कट, 0 कट 0 कट, 5 दोन्ही 10, इथं 5 ने भाग दिला 17 आलं, बेस 12, 17 6, 102% ती संख्या भेटली. आता वाढली आणि त्यांनी पण अधिकच दिले. किती वाढले? 100 वर 2 वाढले ना, 2 वाढले. 2% 78 रुपये किंवा 78 ने ती संख्या जास्त भेटली, तर मूळ संख्या म्हणजे 100% बरोबर किती? चलो, तिरकस गुणाकार. 100 गुणिले 78 भागिले 2. काटाकाटी करा. एक बे, बेत्रिक 6 उरला 1, बे 9 18 आणि हे वरचे 2 शून्य, तर ती मूळ संख्या असेल 3900. किती असेल? 3900. समजला? जायचं पुढे. बघा पुढचा क्वेश्चन काय सांगतोय. 7a बरोबर 6b 6b, 7a बरोबर 6b बरोबर 12c. सगळ्यात सोपा सांगतो, या तिघांचा लसावी काढायचा. 7, 6 आणि 12. हे खूप अत्यंत महत्वाचा क्वेश्चन आहे. कितीने भाग जातो? 6 ने. 6, 7 ला 7, 6 1 6, 6 दोन्ही 12. लसावी किती भेटेल बघा. जर लसावी बघितला 6 7 42, 42 दोन्ही 84. मग ह्याला 84 ने भाग द्या, इथे 84 ने भाग द्या
आणि या पण ठिकाणी भागिले 84 घ्या. ओके, त्या भाग 7 1 7 उरला 1 7 दोन्ही 14 6 1 6 6 1 6 उरले 2 साइन चौक 24 12 7 84 12 14 12 14 7 12 14 7 कुठे 12 14 7 पर्याय नंबर किती बरोबर आहे? 1 बरोबर. ओके, समजला? सोपा होता हा पण. दोन ट्रेन 60 किलोमीटर पर आवर्स आणि 110 किलोमीटर पर आवर्स विरुद्ध दिशेने समोरासमोरून येत आहेत. विरुद्ध दिशा म्हणजे वेगांची बेरीज, ही पहिली कंडिशन. 110 अधिक 60 म्हणजे वेग किती झाला आता? 170 किलोमीटर पर आवर्स झाला. ट्रेनची लांबी 360 मीटर. लांबी म्हणजे अंतर. अंतर किती आहे? 360 मीटर. पार करण्यासाठी त्यांना लागणारा वेळ हा 21 सेकंद असल्यास दुसऱ्या ट्रेनची लांबी मीटर मध्ये किती? दोन ट्रेन आहे, अंतराची नेहमी काय होती? बेरीज होती. मग आता फॉर्म्युला माहिती असेल, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ झाला. चला, हे सोपा क्वेश्चन होता, फक्त काटाकाटी अवघड होती. 300 दुसऱ्या ट्रेनची लांबी माहिती नाही, ती मी एक्स म्हटली. वेग किती आहे रे भाऊ? 170. आता हा किलोमीटर आहे आणि हा मीटर मध्ये किलोमीटर पर आवरचे रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करताना गुणिले 5/18 आणि वेळ जर बघितला, वेळ किती सेकंद आहे? 21 सेकंद. चलो काटाकाटी, 3 7 21 3 6 18 गुणाकार करा. परत 2 ने भाग द्यायचा असेल देऊ शकता, काही अडचण नाही, किंवा डायरेक्ट गुणाकार करून घेतला तरी चालेल. 7 5 35 35 गुणिले 170 35 गुणिले 170 शून्य 17 5 85 8 गेले 17 दोन्ही 34 17 त्रिक 51 51 अधिक 8 59 हे आलं 5950. त्याला भागिले किती? 6 आहे 6 6. चलो काटाकाटी करा. 6 9 54 उरले किती? 5 उरले. परत 6 9 54 उरला किती? 1 10 झाले. 6 1 6 उरले 4 भाग जात नाही पॉइंट 40 झाले. 6 6 36 6 7 36 इकडं आलं 991.66 आणि हा अधिक जो 300 आहे तिकडे गेल्यावर काय होणार आहे? वजा. मग 961.66 मधून 360 आहे, 360 हा 360 वजा करा. हा पॉइंट 66 ला 66 1 ला 1 9 मधून 6 गेले 3 आणि 9 मधून 9 मधून 6 गेले 3 9 मधून 3 गेले 6 631.66 ही असेल दुसऱ्या ट्रेनची लांबी. सोपा क्वेश्चन आहे, फक्त पॉइंट मध्ये आल्यामुळे ना काही विद्यार्थ्यांना हा क्वेश्चन सॉल्व्ह करता आला नाही, फक्त पॉइंट मध्ये आल्यामुळे. मग हे गरजेचं आहे, हे शिकायचंय तुम्हाला, हे खूप गरजेचं आहे. आणि अशा क्वेश्चनवर तुम्ही जास्तीत जास्त भर द्या. मी रेल्वे टॉपिकवरच प्रश्न विचारला, पण वेगळा, पूर्ण भाग न जाणारा विचारलाय. त्याच्यामुळे तुम्हाला हा पेपर सोडवताना चिडचिड झालेली असते. बघा, एका व्यक्तीने 2000 रुपयाचे कर्ज 4 हप्त्यात परत केले. प्रत्येक हप्त्यात त्या आधीच्या हप्त्याचे 50 रुपये जास्त. हा बाय ऑप्शननी सोडवताल किंवा तुम्ही हा क्वेश्चन स्टेपनी पण सोडवताल. कसा? पहिला हप्ता 1 रुपये, दुसरा 50 नी जास्त म्हणजे 1 अधिक 50, तिसरा 50 नी परत जास्त 1 अधिक 100 होईल आणि चौथा 50 नी जास्त 1 अधिक 150 होईल, बरोबर 2000. किंवा तुम्ही बाय ऑप्शनली देखील हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता, काही अडचण नाही.
150 अधिक 100 250 300. हे अधिक 300 तिकडे गेले की वजा होणार, बरोबर, किंवा x x x x 4x अधिक हे झाले 300 बरोबर 2000. किती हजार? 2000. अधिक 300 तिकडे गेल्यावर काय होतील? वजा 300. हा 4x इथं राहिला, बरोबर 2000 वजा 300. 2000 मधून 300 गेले, राहिले किती? 1700. मग या दोघांमध्ये असतो गुणाकार, गुणिले 4 काय होतील? भागिले 4. काटाकाटी करा. 4 4 16, 1 उरला, 4 दोन्ही 8, 2 उरले, 4 पंचे 20. याचा अर्थ x म्हणजे 425 आणि हा पहिला हप्ता आहे. x म्हणजे पहिला हप्ता 425 रुपये. किती रुपये? 425 रुपये. समजलं? चलो पुढचा क्वेश्चन. पुढील पैकी कोणती वर्ग संख्या नाही? सोपा होता बाळांनो. इथं जर एकक स्थानी 5 असेल तर त्याच्या मागे दशक स्थानी 2 पाहिजे, म्हणून ही वर्ग संख्या नाही. बाकी सर्व वर्ग संख्या आहेत. सोपा होता. पुढचा क्वेश्चन. अधिक म्हणजे गुणिले. चलो काय विषय नाही, चला करून घेऊ. बघा 20 वजा म्हणजे काय रे? वजा म्हणजे बघा बर, वजा म्हणजे भागिले. 20 भागिले 5 अधिक, अधिक म्हणजे गुणिले किती? 16. गुणिले किती? 16. भागिले म्हणजे काय? भागिले म्हणजे, भागिले म्हणजे वजाबाकी, वजा 4. गुणिले म्हणजे, गुणिले म्हणजे काय? बघा इथं गुणिले म्हणजे अधिक, गुणिले म्हणजे अधिक 30. चलो काटाकाटी करू आता. 5 4 20, 16 चौक 64 वजा 4 अधिक 30. 64 मधून 4 गेले, 60 राहिले. 60 अधिक 30, 60 अधिक 30 90. पर्याय नंबर 2 बरोबर. ओके. पुढचा क्वेश्चन. एका व्यवहारात 7200 रुपये अनुक्रमे अ ब क यांना, अ ब आणि क यांना 2 3 5, 2 3 4, 2 3 4 या प्रमाणात वाटल्यास ब चा वाटा किती? तिघांना मिळून 7200 भेटलेत. सोपा होता. 4 3 7, 7 2 9, 9 बरोबर 7200. तर ब चा वाटा म्हणजे 3 बरोबर किती? तिरकस गुणाकार. 7200 गुणिले 3 भागिले 9. 9 8 72. 800 गुणिले 3 8 त्रिक 2400 रुपये हा ब चा वाटा असला पाहिजे होता. किती रुपये? 2400 रुपये हा ब चा वाटा. चलो पुढचा क्वेश्चन. शुक्रवारी 1250 लोक, शुक्रवारी, सोपा क्वेश्चन आहे हा पण. शुक्रवारी किती लोक होते? 1250 लोक होते. लोक सर्कस बघायला गेले. शुक्रवारच्या तिप्पट लोक शनिवारी, शुक्रवारच्या, शनिवार, शुक्रवारच्या तिप्पट, तिप्पट म्हणजे 3, ह्या तिप्पट 1250च्या तिप्पट लोक गेले शनिवारी. म्हणजे अर्थात किती लोक गेले? हा शून्याला शून्य, 3 5 15, 1 गेला, 3 2 6 अधिक 1 7, 3 1 3, 3750 लोक गेले शनिवारी. तर त्यांनी विचारलंय सगळे मिळून 2 दिवसात किती लोक सर्कस बघायला गेले. सोपं आहे ना. हे 1250 आणि ते 3750. 0 0 0 हातच्या गेला 1, 4 आणि 1 5, 5000 लोक सर्कस बघायला गेले शुक्रवार आणि शनिवार मिळून. एका खोक्यात 500 अंडी आहेत. 3/25 फुटली. ओके असो. बघा
500 अंडे आहेत, या 500 पैकी 3/25 फुटली, म्हणजे फुटले किती? 25 दोन्ही 50, 20 त्रिक 60 अंडे फुटले. किती अंडे फुटले? 60. आता 500 पैकी जर 60 अंडे फुटले असतील तर शिल्लक किती राहिले? 440 झाला. ओके. मग उरलेल्यापैकी 4/5 अंडी विकली. 4/5 विकली. किती विकले बघा बर. जर भाग दिला याला 5/8 40, 4 उरले 5/8 40, 4/8 32, 3 गेले 4/8 32 आणि 3 35, 352 अंडे विकले. तर उरलेल्या अंड्याची संख्या किती? 440 पैकी 352 विकले. 440 पैकी 352 विकले तर शिल्लक किती असतील? इथला एक, इथं 10 मधून 2 गेले 8, इथं राहिले 3, 13 तून 5 गेले 8, 88 अंडे शिल्लक असतील. किती असतील? 88. समजला? चलो पुढचा. 4 घनमीटर म्हणजे किती घन सेंटीमीटर? माहिती पाहिजे. एक घन मीटर, एक घन मीटर म्हणजे 10 लाख घन सेंटीमीटर किंवा एक घन मीटर आहे. घन मीटर म्हणजे 3 वेळा मीटर आहे. 1 मीटर किती वेळा घ्यायचं? 1 मीटर, 1 मीटर, 1 मीटर, असं 3 वेळा घ्यायचं. घन मीटर आहे ना. मग आता एवढं 4 घन मीटर दिले तुम्हाला, पण आपण 1 घन मीटर म्हणजे 3 वेळा असतं मीटर. मग आता 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 1 मीटर म्हणजे 100, हे 100 आणि हे 100. 1 म्हणजे एवढं, तर 4 म्हणजे फक्त हा 4 लावला आणि इकडले 1 2 3 4 5 6 एवढं घन सेंटीमीटर नेहमी लिहून ठेवा. पर्याय नंबर किती बरोबर असेल? 1 बरोबर. समजला? हा एक क्वेश्चन लॉजिकचा क्वेश्चन होता आणि हा माहिती पाहिजे. 1 घन मीटर, 1 घन मीटर म्हणजे की किती होईल? 10 लाख सेंटीमीटर. 1 घन, 1 मीटर असं 3 घन आहे म्हणून 3 वेळा घेतलं मी. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. असं जर केलं तर एवढं येणार. ओके. पुढचा लास्ट क्वेश्चन. हा एक क्वेश्चन अत्यंत महत्वाचा होता. हा काही व्यक्तींना हा क्वेश्चन सुटलेला नाहीये बाळांनो. आणि हा खूप महत्वाचा म्हणजे हा प्रश्न इथून मागे पण विचारलाय. तुम्ही लॉजिकली सॉल्व्ह करू शकता किंवा दुसऱ्या पद्धतीने सॉल्व्ह करा, कोणतेही करा, पण याची बेस्ट स्टेप कोणती आहे माहितीये का? इथं असं दिसलं ना, x वर्ग वजा y वर्ग बरोबर x अधिक y आणि दुसऱ्या कंसात x वजा y याचं सोल्युशन आहे. याच्या आधी पण अशा टाइपचे क्वेश्चन मी बॅच मध्ये पण भरपूर वेळा शिकवलेत. किमती टाका, उत्तर काढा. काय भेटेल बघा. x वर्ग वजा y वर्ग 64 आहे. x अधिक y माहिती नाही, जसाच तसा. x वजा y माहिती आहे, 2 आहे. आता हा गुणिले 2 इकडे आल्याच्या बाद भागिले 2. 64 ला 2 ने भाग दिला 32 आलं. x अधिक y, x अधिक y किती आला? 32 आला. मग 2 कंडिशन आहेत तुमच्याकडे. एकदा एक कंडिशन भेटली x अधिक y 32 आणि एक कंडिशन आहे x वजा y 2. जर आपल्याला अशी कंडिशन दिली तर याच्या आधी सांगितलं, एकदा वजा एकदा अधिक दिली तर त्या दोन संख्या काढायच्या कशा? एकदा 32 अधिक 2 भागिले 2 करायचे. 32 अधिक 2 34, 34 ला 2 ने भाग दिला 17 आणि ही 17 संख्या म्हणजे x आला. आणि दुसरी संख्या कोणती असेल? एकदा 32 वजा 2 करायचे भागिले 2. 32 मधून 2 गेले 30, 30 ला 2 ने भाग दिला y बरोबर 15 आला. दोघांची बेरीज वजाबाकी केली तर 2 येईल, दोघांची बेरीज केली तर 32 येईल. याच्यामुळं
1 6 17 असते. 1 6 किती असेल 17. हे झाले. हे जे काही सर्व प्रश्न होते ना, हे आपल्या पेपरला शनिवारच्या पेपरला विचारलेले अंकगणितचे 25 प्रश्न होते. असेच बुद्धिमत्ताचे पण ते प्रश्न विचारलेले होते. ते प्रश्न सोपे होते. त्याचं मुलांनी अनालिसिस केलं असेल, मला अशी अपेक्षा आहे. आज आपण या शनिवारच्या क्वेश्चन पेपर मधले गणिताच्या प्रश्नाचं विश्लेषण पाहिलंय. पण येणाऱ्या जे पुढचा शनिवार असेल, हा येणारा उद्याचा शनिवार असेल, त्या पेपरमध्ये माझ्याकडून बुद्धिमत्ताचा पण मी प्रयत्न करतो की त्याचं देखील विश्लेषण देण्याचं. ओके, असे पेपर जास्तीत जास्त सॉल्व करा. असा आपला पेपर जो आहे ना, तुम्हाला कोणत्याच टेलिग्राम चॅनलला भेटणार नाही. आणि हा पेपर ना आपण स्वतः बनवतो. हा पेपर आपण बाहेरून कुणाकडून बनवून घेत नाहीये किंवा काहीच नाही. हा स्वतः आपण तयार करतो आणि स्वतः बनवतो. कारण काय, याच्या मागे उद्देश हा एकच आहे बाळांनो, की तुमचा फायदा झाला पाहिजे. आणि जे आपण क्वेश्चन घेतोय दर शनिवारच्या क्वेश्चन पेपर मध्ये, तेच क्वेश्चन देखील भरतीला दिसले पाहिजे. आपला हाच उद्देश आहे. याच उद्देशामुळे आपण हे क्वेश्चन पेपर जे आहे स्वतः बनवतो आणि स्वतः त्याची रेंज पण टपची ठेवतो थोडीफार. समजला? जर समजत असेल, नक्की तुम्हाला शनिवारचा जर पेपर आवडला असेल तर कमेंट करून सांगताल की सर पेपर आवडला का नाही आवडला. ओके, चलो धन्यवाद.